जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही कर्नाळा फोर्टवर आलो. तर आज कर्नाळा फोर्टचा ट्रेक करणार आहे. तुम्ही कर्नाळा फोर्टला आलात की हा तुम्हाला मागे चेक पॉईंट दिसेल. हा चेक पॉईंट इथे तुमचा चेक केली जाईल बॅग्स, आणि तुम्हाला पेमेंट जे आहे ते पर हेड 60 रुपीज घेतात. ते एंट्री फीज आहे ती. कर्नाळा फोर्ट विथ कर्नाळा बर्ड सेंच्युरी हे त्याच्यात इन्क्लूड असतं पर हेड. आणि जर तुमची बाईक असेल तर 50 रुपीज आहे, आणि जर कार असेल तर 100 रुपीज आहे. चेक पॉईंटने निघालात की तुम्हाला पुढे हे सर्व दिसेल की हे बोर्ड लावलेले आहे. हा बोर्ड आहे, तिथे तुम्हाला पॉईंट आहेत ते कर्नाळाचे, ते पॉईंट मेन्शन केलेत त्यांनी सर्व. इथे पाहू शकता तुम्ही. तर तुम्हाला एक हायलाईट करतो, जिथे चेक पॉईंट आहे चेक पॉईंटवरती तुमची बॅग चेक होते. जर प्लास्टिक किंवा तुमची बॉटल्स जी यूज अँड थ्रू बॉटल असेल त्याचे चार्जेस घेतात. ते मीन्स डिपॉझिट घेतात 100 रुपीज. आणि जेव्हा तुम्ही रिटर्न येता आणि ते सर्व जे काउंट आहे तो जर प्रॉपर असेल तर तुम्हाला अमाऊंट जी ती रिफंड केली जाते, नाहीतर ते अमाऊंट डिडक्ट होते. तर हा समोर स्टॉल आहे, त्याच्या तिथूनच वरती आपल्याला वे टू कर्नाळा फोर्ट आहे. तिथून तुम्हाला आपल्याला वरती जायचं आहे. शकता गडाच्या स्टार्टिंगपासून म्हणजे अराऊंड 2.5 किलोमीटर आहे इथून. आणि हा जो स्टार्ट आहे हा स्टार्टच आम्हाला असा भेटला आहे. सर्व एक 30 इन्क्लाइनमध्ये, 30 डिग्री इन्क्लाइनमध्ये तुम्ही बघू शकता. जंगल सफारीचा अनुभव भेटेल तुम्हाला. कर्नाळा फोर्टला आलात तर एकदम सुंदर असा ट्रेक होईल तुमचा, आणि विथ जंगल सफारी. कर्नाळा फोर्टची हाईट जी आहे ती 445 मीटर समुद्र सपाटीपासून उंची आहे, आणि 3 किलोमीटरचा ट्रेक डिस्टन्स आहे. हा टोटल 1.5 तास लागतो. तुम्ही जर प्लॅन करत असाल कर्नाळा फोर्ट तर तुम्ही नक्की या फॅमिलीसोबत. हा फॅमिली ट्रेक करू शकता. लहान मुलेही मी ते पाहिली, ते ट्रेक करू शकतात. ते खाली त्यांना बर्ड सेंच्युरी दिसेल, आणि एक पॉईंट आहे तलावाचा, तेही अनुभवू शकतात. या गडाचा हिस्ट्री बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर देवगिरी यादव आणि तुघलक घराणं यांच्या अंतर्गत 1400च्या पूर्वी हा गड बांधण्यात आला, आणि 1700मध्ये मराठ्यांनी यावरती आक्रमण करून हा गड कॅप्चर केला. तुम्ही जर गडाच्या माथ्यावरती जर आलात तर तुम्हाला भवानी मातेचं मंदिर दिसेल, जे शिवाजी महाराजांचे आराध्य होतं. तुम्ही पाहू शकता. आता आम्ही गडाच्या मेन एंट्रन्सला पोहोचलो. धोका असल्यामुळे विजिबिलिटी एकदम कमी आहे. तुम्ही बघू शकता आसपासचा प्रदेश, आसपासचा एन्व्हायरमेंट पूर्ण विजिबिलिटी 0 आहे. हा गडाचा मेन दरवाजा आहे. इथून तुम्हाला वरती जायचं, आणि वरती तुम्ही गडाच्या मुख्य दरवाजाने आलात की तुम्हाला या पाण्याचे साठे दिसतील तुम्हाला. असे विहिरी म्हणू शकत नाहीत, पण पाण्याचे साठे आहेत तुम्हाला. जवळजवळ एक 8-10 फुटाचे विहिरी आहेत. आणि हा विजिबिलिटी बघा आता थोडी क्लिअर झाली, तुम्हाला बघू शकता तुम्ही. असं सुंदर दृश्य आहे. विजिबिलिटी एकदम क्लिअर झाली आता. तुम्ही बघू शकता गडाच्या मुख्य दरवाजापासून वरती आलात की ते राज दरबार दिसेल. हे प्राचीन अवशेष 350 वर्षापूर्वीचा इतिहासाची साक्ष आहेत. इसवी सन 1400मध्ये केलेलं बांधकाम जवळजवळ 800 वर्ष झाली तरी ऊन वारा पाऊस झेलूनही हे बांधकामाचा तटबंदी जी आहे ती तशी आहे. तर मित्रांनो, इथे वन विभागाने स्वच्छतेची काळजी घेतलेली. इथे तुम्हाला गड एकदम स्वच्छ दिसेल, आणि त्यासोबतच संवर्धनही केलेलं आहे. गडाचे काही अवशेष, बुरुज हे जसे तसे दिसत आहेत 350 वर्षानंतरही. मित्रांनो, इथे नेटवर्क जे आहे ना ते खूप कमी आहे. म्हणजे नेटवर्क 0 म्हणताल तरी चालेल. तर इथे नेटवर्क 0 असल्याकारणाने तिथे खाली फॉरेस्ट डिपार्टमेंट पण सांगतात की तुम्हाला जर इमर्जन्सी कॉल करायचा असेल
तर तुम्ही 100वरती करू शकता, 100वरती. तो सॅटेलाईट कॉल असतो, तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि ते तुम्हाला त्वरित मदत करतील. तर मित्रांनो, आम्ही आता गड उतरून खाली आलो, हॉटेलला आलो. हॉटेलमध्ये जेवण जे आहे ते जेवणार आहे आम्ही. घरच्या जेवणाची चव आहे, कारण की हे जे मागे पाहाल तुम्ही, हे महाराष्ट्र शासन अनुदानित बचत गटाचं आहे. आणि ह्या लेडीज आहेत सर्व, ती स्वच्छता एकदम सुंदर आहे. आणि हा व्ह्यू पण बघू शकता. समोरच एक पॉईंट आहे, तो खाली मेन्शन केला, पुढे मी तुम्हाला दाखवतो. या जेवणाची टेस्ट करू देत आम्हाला. अप्रतिम टेस्ट आहे, निसर्ग घरच्या जेवणाची टेस्ट. अजून काय हवं, और क्या चाहिए जिंदगी. एक नंबर आहे का. म्हणजे गड चढून आल्यानंतर जी भूक असते ना, या जेवणाने मिटणार. तुम्हाला दुसरं काय हॉटेल शोधायची गरजच नाही. तुम्ही बघू शकता, सुंदर असा व्ह्यू आहे. आणि समोर बघा तो गड आहे. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटू पुढच्या ट्रेकला, नवीन जागी, नवीन किल्ला. तर जय शिवराय. जय शिवराय.